जेव्हा अक्कलवर पडदा पडतो तेव्हा सर्वात आधी समजावणारा माणूसच वाईट वाटतो। वादळात समजली पापण्यांची किंमत, नाहीतर डोळ्यांना खूप गर्व होता की आम्हाला सगळं दिसतं। मागे वळून पाहू नकोस, जे सुटलं ते तुझं नव्हतंच कधी। ही दुनिया आहे मित्रांनो, इथे मातीमध्ये मिळवण्यासाठी लोक खांद्यावर उचलून घेतात। प्रश्न असा आहे की माणसाला काय हवं आहे? उत्तर आहे, जे आहे आपल्याजवळ त्या व्यतिरिक्त सगळं। जे मिळालंय त्यासाठी रडणं आणि जे नाही मिळालं त्यासाठी रडणं, हीच माणसाची फितरत आहे। ही दुनिया आहे मित्रांनो, कधी आपण कोणासोबत वेळ विसरतो तर कधी वेळ कोणाला आपल्यासोबत विसरतो। सगळ्यांना पार लावणारी नाव अनेकदा सागरातच राहून जाते। कोणाचं मन आणि मौन फार थोडे लोक समजू शकतात। प्रश्न हा नाही की दुःख किती आहे, मुद्दा हा आहे की काळजी कोणाला आहे। दुःख सांगावं आणि तमाशा व्हावं यापेक्षा चांगलं आहे की हसावं आणि शांत राहावं। डोळे समुद्र बनू नये म्हणून हृदय दगड केलं। शब्द, मन आणि भावना एक एक करून सगळं शांत झालं। माहित नाही काय बदललंय, पण आता आधीसारखं काहीच राहिलेलं नाही। परिस्थिती आपल्यावर इतक्या प्रकारे अत्याचार करत आहे की सहवेदना सांगणारे लोक टाळ्या वाजवत आहेत। फक्त एका गोष्टीचा संयम आहे की वरच्या परमेश्वराला सगळं माहीत आहे। मान्य आहे की साधेपणाचा काळ नाही, पण विश्वास ठेवा की साधेपणासारखं सुंदर काहीच नाही। शांती आहे साधेपणाच्या वाटांमध्ये, नाहीतर घर विकली जातात दिखाव्यांमध्ये। द्वेष करणं ही काही करण्यासारखी गोष्ट नाही। संयम ठेवा, दया करा आणि माफ करा। पक्षी कृतज्ञ असतात पानगळीसाठी, नाहीतर जर सदाबहार असते तर ते तृण कुठून आणले असते। ऊन हे ऊनच असतं, त्याची तक्रार कशाला। या पावसाळ्यात काही झाडं लावा, कोणतीही जागा कायम रिकामी राहत नाही। जिथे कोणी बसत नाही तिथे धूळ बसते। जे योग्य वाटतं तेच दे प्रभू, आमचं काय आहे, आम्ही तर काहीही मागतो। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विचारांसह, तोपर्यंत धन्यवाद।